श्री स्वामी समर्थ. खूप वेळा आपण मनाशी स्वतःला विचारतो, मी रोज श्री गुरुची प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, तरीही माझ्या इच्छा पूर्ण का होत नाही? माझी भक्ती कमी पडते आहे का? की कुठेतरी माझ्याकडून चूक होते आहे? बाहेरून पाहता आपण भक्ती प्रसन्न वाटतो, पण खरेच आपण अंतःकरणापासून श्री गुरुशी जोडलेले आहोत का? हा प्रश्न फार खोलवर विचार करायला लावतो. याच प्रश्नाचे उत्तर गुरुचरित्र आपल्याला अत्यंत नेमकेपणाने देते. आध्यात्मिक परंपरेत भक्ती हा केवळ एक धार्मिक आचार नाही, तर तो अंतःकरणातील श्रद्धा, समर्पण आणि विश्वासाचा परिपाक आहे. विशेषतः गुरुभक्ती. गुरुभक्ती करताना मनात किंचितही शंका ठेवली तर त्या भक्तीचे फळ अपूर्णच राहते. गुरुकृपा ही भक्ताच्या अंतःकरणातील भाव ओळखते. बाह्य आडंबर नव्हते तर अंतरीचा विश्वास गुरु स्वीकारतात. गुरुचरित्रातील नंदी ब्राह्मणाची कथा ही याच सत्याचे जिवंत उदाहरण आहे. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रातील नंदी ब्राह्मणाची कथा. नंदी नावाचा एक ब्राह्मण श्वेतकुष्ठ या भयंकर रोगाने ग्रस्त होता. रोगमुक्तीसाठी त्याने तुळजापुरात जाऊन तब्बल 3 वर्ष तुळजाभवानीची कठोर आराधना केली. उपवास, व्रत, कष्ट यात त्याने कसूर ठेवली नाही. देवीच्या आदेशानुसार त्याने चंडळ परमेश्वरी देवीची 7 महिने उपासना केली, परंतु रोग मात्र नाहीसा झाला नाही. अखेरीस देवीने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला गाणगापुरातील मनुष्यवेशधारी त्रिमूर्ती अवतार श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्याकडे जाण्याची आज्ञा केली. इथेच नंदीच्या मनात संशय उत्पन्न झाला. जगदंबेला रोग बरा करता येत नसेल तर एखादा मनुष्य तो कसा बरा करणार, असा विचार त्याच्या मनात घर करून बसला. देवीच्या आज्ञेलाही त्याने हट्टाने विरोध केला. परिणामी देवीच्या आदेशाने त्याला मंदिरातून बाहेर घालवण्यात आले. नाईलाजाने तो गाणगापुरास आला, पण गुरुकडेही तो शंका बाळगूनच गेला. श्री गुरु नरसिंह सरस्वती हे अंतर्यामी होते. नंदी मठात येताच गुरूंनी त्यांच्या मनातील संशय अचूक शब्दात उघड केला. श्री गुरु म्हणती तयासी संदेहरूप आलासी का, देवापासूनी मनुष्यापाशी येणे झाले काय काय रेशी, संदेह करुणी मानसी कैसा आलासी दिजवरा, ऐसे वचन ऐकोनी आपले मनुचे जाहिले म्हणूनी, क्षमा करीगा स्वामी म्हणूनी लोटांगणी येत असे. देवी जे करू शकली नाही ते मनुष्य काय करणार, अशा संशयाने तू आला आहेस, असे गुरूंनी सांगताच नंदी अंतर्मुख झाला. गुरूंनी आपले मन ओळखले आहे हे लक्षात येताच त्याला तीव्र पश्चाताप झाला. त्याने गुरुचरणी पूर्ण शरणागती पत्करली, आपली चूक मान्य केली आणि अश्रूंनी क्षमा मागितली. श्री गुरूंनी उदार अंतकरणाने त्याला क्षमा केली आणि करुणेने मार्गदर्शन करत प्रायश्चित्ताची विधी सांगितले. संगमावर स्नान करून षष्ठकुळ तीर्थाचे दर्शन घेणे, अश्वत्थाची प्रदक्षिणा घालणे आणि जुने वस्त्रे त्यागून नवे धारण करणे. नंदीने गुरुच्या आज्ञेचे अक्षरशः पालन केले आणि काय आश्चर्य, त्याचे संपूर्ण शरीर रोगमुक्त झाले. मात्र मांडीच्या आत एक छोटासा पांढरा डाग शिल्लक राहिला. पाहता सर्वांग बहरवे झाले, तावन मात्र जंगेशी राहिले, पाहता मन त्याचे भ्याले, मने स्वामी असे थोडे, तुझी कृपा दृष्टी झाली असता, थोडे राहिले मने केवी आता, करे तसे दंडवता, कृपा करीगा परमात्मा, श्री गुरुमूर्ती निरोपती तयासी, तू संशय करून आलासी, मनुष्य काय करील म्हणून मानसी, तेथे गुन्हे राहिले थोडे. घाबरलेल्या नंदीला श्री गुरूंनी सांगितले, तू सुरुवातीला संशय धरला होतास म्हणून थोडे कोडं शिल्लक राहिले. हे एकच वाक्य संपूर्ण कथेचा उलगडून आहे सांगते, कारण संशयाशी अगदी सूक्ष्म छाया ही भक्तीच्या पूर्ण फळप्राप्तीला अडथळा ठरते. श्री गुरुभक्ती ही केवळ संकटसमयी केलेली प्रार्थना नसून ती पूर्ण विश्वासाने केलेली आत्मसमर्पणाची साधना आहे.
गुरु मनुष्य रूपात असेल तरी ते ब्रह्माचे साकार स्वरूप असते. शंका ठेवून केलेली भक्ती अर्धवट फळं देते, तर निशंक समर्पण जीवनाचा कायापलट करते. नंदी ब्राह्मणाच्या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की गुरुवर अखंड विश्वास असेल तर गुरुकृपेचा अनुभव नक्कीच येतो. मात्र या विश्वासात संशय शिरला की कृपेचा प्रवाह थांबून जातो. म्हणूनच श्री गुरुवर्य भक्ती करताना पूर्ण समर्पण आवश्यक असते. हे केवळ विधान नाही, तर गुरुचरित्राचे दिलेला जीवनाचा अमूल्य संदेश आहे. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.